2014 मध्ये 30 वर्षांच्या जुन्या इतिहासाला तोडून म्हणजे जिथं अलायन्सचं गव्हर्नमेंट येत होतं त्या असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या नंतर पहिल्यांदाच भारतामध्ये एक असं सरकार आलं जे स्पष्ट बहुमत घेऊन आपल्याला येताना दिसतं. ते म्हणजेच कोणाचं तर बीजेपीच्या नियंत्रणामध्ये असणारं एनडीएचं गव्हर्नमेंट आपल्याला या ठिकाणी तयार होताना दिसलं. आणि त्या असणाऱ्या गव्हर्नमेंटला 2014 मध्ये आपल्याला 14व्या क्रमांकाचे असणारे पंतप्रधान त्या ठिकाणी मिळाले. ते म्हणजेच कोण तर नरेंद्र मोदी. आणि त्यांना आत्ता या भारताच्या अंतर्गत ॲज अ सेंटर गव्हर्नमेंट म्हणून काम करत असताना त्यांनी स्वतःच्या गव्हर्नमेंटच्या आत्ता 11 वर्ष पूर्ण केले. आणि या 11 वर्षाच्या कालखंडाला त्यांनी स्वतःहून कशा पद्धतीनं डिनोट केलं, कशा पद्धतीनं या असणाऱ्या कार्यकालाला त्यांनी सांगितलं, तर त्यांनी सांगितलं हा कार्यकाल कसा आहे तर हा होता एरा ऑफ द स्टेबल गव्हर्नमेंट अँड द डेव्हलपमेंट. म्हणजे एक स्थिर सरकार आणि विकासाचा असणारा हेतू साध्य करणारे सरकार होतं. अशा पद्धतीनं स्वतः असणाऱ्या या सरकारबद्दल त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या आणि आपले 11 वर्ष आत्ता या फेजमध्ये त्यांनी कंप्लीट केलेले आहेत. चला कमेंट सेशनमध्ये या गव्हर्नमेंटला तुम्ही 1 ते 10 नंबरमध्ये कोणता नंबर द्याल हे कमेंट सेशनमध्ये मला सांगण्याचा प्रयत्न करा.